नमस्कार मित्रांनो, वानखेडे फायबर डोअर अँड फर्निचर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मक्कर कसं फिट करायचं. तर मक्करचं आपण सगळं मटेरियल घेतलेलं आहे. तर मक्कर असं फिट केल्यानंतर मक्कर असं तयार होणार आहे. पूर्ण मक्कर फिट केल्यानंतर असं दिसणार आहे पूर्ण. तर आपण कसं मक्कर फिट करायचंय तर आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, तर आपल्याला असे पायऱ्याचे 3 आधी उभा करून घ्यायचे आहेत. नंतर आपले खालच्या साईडला येणार आहे ते एक आपण देणार आहोत. ठीक आहे, डिझाईन मध्ये ते अशा 2 डिझाईन घ्यायच्या आहेत. सुरुवातीला 2 डिझाईन घेतल्यानंतर पुन्हा इकडं 2 डिझाईनला बरोबर असं याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला 2 डिझाईन लावल्यानंतर कमान घ्या समोर. समोरली कमान अशी लावायची आहे. याच्यामध्ये समोरली पूर्ण कमान फिट झाल्यानंतर जरी असं लावायचं आहे याच्यामध्ये. इकडे ह्याला बरं, ह्याला पकड, ह्याला पकड, इकडे इकडे पकड. बर पकड. लावताना बघून घ्यायचं आहे. इकडल्या साईडने समोर पायरी आहे त्या हिशोबाने हे समोर करायचं आहे. आणि हे असं वरचं पाईप असं लावून घ्यायचं आहे. हे लेफ्ट राईट बघून घ्यायचं आहे. तर हे पायरीच्या हिशोबाने हे खालच्या साईडला आलं पाहिजे. असं हे उलट झाल्यानंतर हे बसत नाही. ते पायरीच्या याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आहे. आणि परत मागचा पाईप असा मागचा पाईप असा लावून घ्यायचा आहे. हे मागचं बघायचं आहे. याला मागच्या साईडने कुठे समोर करायचंय. पण असं किंमत लावून घ्यायचं याला. आणि खालच्या बाजूला बघू शकता असं लावून घ्यायचं आहे. पहिल्या साईड ह्या पाईपात असं लावून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपलं पूर्ण फ्रेम तयार झालेले आहे. तर आपण आता पायऱ्या लावायला घेणार आहोत. पायऱ्या बघू शकता. उचल वर उचल. जागा सरळ आहे. असं व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आपल्याला पायऱ्या. बरं पकडायला आला बघ. अगदी सोपं फिट करायला आहे. आपण आपली दुसरी पायरी फिट करायची झालेली आहे. तिसरी पायरी फिट करत आहोत.
एकदम सोपं आहे फिट करायला. लावताना बघून घ्यायचंय मधली पायरी व्यवस्थित बसली आहे का. जागा खालीवरी असल्यामुळे थोडं खालीवरी झालेलं आहे. तर व्यवस्थित पूर्ण पायऱ्या फिट केल्यानंतर व्यवस्थित होणार आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो फिट करायचं. लाव मधून घाल ना पलीकडून. अलीकडे आणि वर एक पाईप आहे मित्रांनो. फिट करताना मधल्या साईडने त्याला पुंगळी आहे आणि इकडल्या साईडने ह्या पुंगळी इथं मधल्या साईडने बसतो तिथून दाखवा म्हणा. मधून इथे एक खुट्टी असते आणि पलीकडे खुट्टी असते त्याच्यामध्ये बरोबर लावून घ्यायचं आहे. असे वरच्या साईडला चारी पैप तिन्ही बाजूला लावून हे पण फिट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो याला असे भोवऱ्यासारखी डिझाईन येणार आहे. याला लावले कशी याला अशी डिझाईन येणार आहे त्याला लावायची आहे. तर अशा पद्धतीनं मक्कर फिट करायचं असल्यावर एकदम सोप्या पद्धतीनं मक्कर फिट होतं आपलं. तुम्हाला मक्कर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर त्याच्यावर कॉल करून तुम्ही मक्कर आमच्याकडून ऑर्डर करू शकता. आणि इकडे पुन्हा माझ्याकडे करा. अशा पद्धतीने तुम्ही आमच्याकडून मक्कर बनवून घेऊ शकता. तर तुम्हाला मक्कर पाहिजे असेल तर आमच्या स्क्रीनवर नंबर येईल आम्हाला कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तिथे पुन्हा मुंबई, हैदराबाद, कलकत्ता, परभणी, लातूर कुठेही तुम्हाला मक्कर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर येईल कॉल करा मित्रांनो. आणि आमच्याकडे ऑर्डर द्या. तुम्हाला एक नंबरचं मक्कर तुम्ही बघू शकता. गोल्डन डिझाईन मध्ये आम्ही याला डिझाईन केलेली आहे. वर साईडला गुलाब लावलेला आहे आणि इकडे कळसाची डिझाईन आहे मित्रांनो. एक नंबर डिझाईन आणि क्वालिटीचं मक्कर मित्रांनो आपल्याकडे भेटणार आहे. तर स्क्रीनवर नंबर येईल कॉल करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपल्या मित्रासोबत आणि आपले व्हिडिओ प्रत्येक जण बघतात पण बेल आयकॉन दाबलेलं नाही. तर सगळ्या मित्रांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.